हेडलाइंस प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। मुंबईतील पायधुनीमध्ये अल्पवयीन मुलीवर इमारतीच्या वॉचमनकडून लैंगिक अत्याचार, पोलिसांकडून आरोपीला अटक, तर संतप्त नागरिकांची पोलीस ठाण्याबाहेर गर्दी, नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मागणी। उद्धव ठाकरेंची आज दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद, रामरक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी 30 जुलैपूर्वी या राज्यातील शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाईल। शेतकरी कर्जमाफीबाबत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी माहिती, आयकर भरणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नसल्याचंही केलं स्पष्ट। मोशी कचरा डेपो दुर्घटनेबाबत कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांचे आदेश। पुण्यात धरण क्षेत्रात पाणीसाठ्यात मोठी वाढ, महापालिकेकडून पाणी कपात स्थगित करण्याचा निर्णय, पुणेकरांना मोठा दिलासा। आणि अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हल्ला, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधील इराणच्या सैन्याच्या ठिकाणांना केलं लक्ष, हल्ल्यानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद, हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार, इराणी लष्कराचा इशारा। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी, मुंबईमध्ये पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आलेली आहे। एका 7 वर्षीय निष्पाप अल्पवयीन मुलीवर इमारतीच्या वॉचमननं बाथरूममध्ये घुसून लैंगिक अत्याचार केल्याची निंदनीय घटना घडली आहे। या पाशवी कृत्यानंतर संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून संतप्त नागरिकांनी थेट पायधुनी पोलीस ठाण्याला वेढा घालत जोरदार निदर्शनं केली। या संपूर्ण प्रकरणी पायधुनी पोलिसांनी तत्काळ कायदेशीर पावलं उचलत गुन्हा दाखल केलेला आहे। अत्याचार करणाऱ्या संबंधित नराधम सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। इंटरकोर्स हुआ है तो रेप के कलम लगाए हैं और जो बच्ची है तो अंडर एज है तो पोक्सो एक्ट के तहत भी सेक्शन लगवाए हैं। वो वहाँ पे एक वॉचमैन का काम कर रहा है और वहाँ से वहीं पे वो काम कर रहा था, तो अभी हम उसकी जांच कर रहे हैं। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी येत्या 30 जुलैपूर्वी होईल असा दावा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलाय। कृषी कर्जमाफीचा लाभ आता इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना मिळणार नाही। ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी आहे, मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाही असंही त्यांनी सांगितलंय। नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कृषी कर्जमाफीची घोषणा केली। यात 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली होती। या कर्जमाफीतून 2026-27 या वर्षाची अटही काढून टाकण्यात आलेली आहे। परवाच अधिवेशन संपलेलं आहे, राज्यपाल महोदयांची 1-2 दिवसामध्ये सही होईल। आणि दुसरं की ही कर्जमाफी ही गरीब शेतकऱ्यांना दिलं पाहिजे, ही मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाही आहे। की आमची राज्य सरकारची भूमिका असल्यामुळे जे इन्कम टॅक्स भरणारे मोठे शेतकरी त्यांची यादी आम्ही केंद्राकडे मागितली होती आणि निर्मला सीतारामन आपले अर्थमंत्री यांनी त्याच्यावरती सही केलेली आणि ती यादी आम्हाला लवकरात लवकर मिळेल। परंतु साधारणतः जरी आकडे मागे पुढे झालं, कदाचित आम्ही 30 जुलै मुद्दामून सांगतोय, पण त्याच्या अगोदरही आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ निश्चित प्रकारे होईल। शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी साधारणतः 30 जुलैच्या अगोदरच, ते कधी 8 दिवसांनी होऊ शकतो, 2-4 दिवसांनी होऊ शकते, 10 दिवसांनी होऊ शकते, पण 30 जुलैपूर्वी या राज्यातील शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाईल। भेटीला की जीवामध्ये पुन्हा एकदा स्वागत। पंढरपूरकडे वाटचाल करणाऱ्या आदिशक्ती संत मुक्ताईच्या पालखीचं बीडमध्ये अतिशय अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलंय। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुरू झालेली वारकऱ्यांच्या सेवाभावाची परंपरा आज 5वी पिढी आहे, भक्तिभावानं जपते। आणि विशेष म्हणजे शके 1828 मध्ये खरेदी केलेली तांब्याची आणि पितळी ऐतिहासिक भांडी आज सुद्धा जतन करण्यात आलेली आहे। याच भांड्यांमध्ये वारकऱ्यांसाठी वरण भाताचा महाप्रसाद शिजवला जातो। पंचांचा वाडा, लोकवर्गणी आणि सेवाभाव यांच्या बळावरती सुरू असलेली परंपरा बीडकरांच्या भक्ती सोहळ्याचं अनोखं उदाहरण ठरत आहे।
आणि आदर्श मित्र मंडळ असं हे मंडळ आहे आणि जवळपास 125 वर्षापूर्वीची आमची परंपरा आहे. कारण आमचे पूर्वज आजोबा वडिलोपार्जित लोक ते ज्यावेळेस पालखी बीडमध्ये यायची त्यावेळेसपासूनचा हा इतिहास आहे. तो आम्ही पुढं पिढ्याने पिढ्या पुढं तो सांभाळत हे वारकऱ्यांची सेवा करण्याची आम्ही परंपरा ही कायम आमच्या मित्रमंडळाचे गल्लीतील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि युवा सर्वजण मिळून 18 पकड जातीचे सर्व लोक आणि मराठा पंथ मंडळाचे सर्व सदस्य ही परंपरा आम्ही जपत आलेलो आहेत. पंढरपूरकडे वाटचाल करणाऱ्या आदिशक्ती संत मुक्ताईच्या पालखीमुळे बीड शहर भक्तिमय झालेलं आहे. दोंडीपुरा परिसरामध्ये पालखी मार्गावरती तब्बल 10 फुटांची विठ्ठल रुक्मिणीची भव्य अशी फुलांची मूर्ती साकारण्यात आली आहे. ही मूर्ती तयार करण्यासाठी सुमारे 1 क्विंटल गुलाब, झेंडू, ऑर्किडसह विविध फुलांचा वापर करण्यात आलेला आहे. 2 दिवसांचा यासाठी कालावधी लागलेला आहे आणि आकर्षक मूर्तीसमोर फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होती आहे. तर फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे. बीडमध्ये फुलांमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी साकारण्यात आलेली आहे. 10 फुटांची ही मूर्ती आहे आणि ही मूर्ती पाहण्यासाठी या मूर्तीसोबत आपल्या विठुरायासोबत फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी होती आहे. तर विठ्ठल नामाच्या गजरामध्ये आणि भक्तीच्या उत्साहामध्ये रंगलेल्या आषाढी वारीमध्ये यंदा सुद्धा सद्गुरू मंगेशदा क्रियायोग फाउंडेशनने सेवाभावाची परंपरा जपलेली आहे. फाउंडेशनच्या सदस्यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत उत्साहाने सहभाग घेत वारकऱ्यांच्या पायांना तेल लावत मालिश केलंय. दिवसभर चालणाऱ्या वारकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या सेवेत सहभागी होता यावं या भावनेतून ही सेवा करण्यात आली. भक्ती आणि निस्वार्थ सेवेचा हा सुंदर संगम यावेळेला पाहायला मिळालाय. माझे नाव मानस आंबरे आहे. मला वारीत सेवा करायला खूप आवडते. हे माझ्या वारीचे 2रे वर्ष आहे. मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा असं आमच्या सद्गुरुजींनी आम्हाला शिकवले आहे. प्रत्येकात विठ्ठल असतो म्हणून आम्ही या वारकऱ्यांची सेवा करतो. आम्ही त्यांना पाणी देतो आणि त्यांची मदत करतो. मग आम्हाला वाटतं की आम्ही विठ्ठलाची सेवा केली आहे. सद्गुरुजींनी दिलेल्या शिकवणीमुळे मला वारकरी सेवा करायला खूप आनंद होतो. सद्गुरुजी आम्हाला नेहमीच सांगतात की तुझ्यात विठ्ठल आणि माझ्यात विठ्ठल या एका विचारसरणीतून आमचं माणसाकडे पाहण्याची आम्हाला एक नवीन दृष्टी मिळाली आहे. त्यामुळे ह्या वारकऱ्यांची सेवा करताना आम्हाला असं वाटतं की आम्ही पांडुरंगाची सेवा करतोय आणि विठुनामाच्या गजरात लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने जी वाटचाल करत असतात या भक्तीच्या सागराचा आम्हाला एक छोटासा भाग बनता येतो. हे आमचं अहोभाग्य आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने पुरंदर तालुक्यातील सासवड नगरीमध्ये सध्या भक्ती आणि निसर्गाचा अद्भुत संगम पाहायला मिळतोय. एका बाजूला पुरंदरचे डोंगर, दुसऱ्या बाजूला कऱ्हा नदीचा विस्तीर्ण काठ आणि विठ्ठल नामाच्या गजरात स्नान करणारे लाखो वारकरी असे डोळे दिपवणारे दृश्य सध्या सासवडमध्ये अनुभवायला मिळत आहे. संत परंपरेत सासवड आणि कऱ्हा नदीला विशेष आध्यात्मिक महत्त्व असून दरवर्षी हजारो वारकरी इकडे स्नान करून पुढील वारीच्या प्रवासाला सुरुवात करत असतात. जासी न घडे काशी त्याने यावे सासवडाशी असं म्हणतात. कारण आता बघतोय आपण अतिशय पवित्र अशी नगरी सासवड इथे आपण उपस्थित आहोत. कऱ्हा आणि चमळी नदीच्या संगमावर सासवड हे गाव वसलेलं आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता पुरंदरचा डोंगर सुद्धा इथे आहे आणि त्याचबरोबर वारकऱ्यांचा मोठा जनसागर इथे लोटलेला पाहायला मिळतोय. हे विलोभनीय दृश्य आहे संत सोपान काकांच्या संजीवनी समाधी भूमीचं म्हणजे सासवड नगरीचं. सासवड या भूमीला इतिहास आणि अध्यात्माची खूप मोठी देणगी लाभली आहे. वारकरी संप्रदायामध्ये सासवडाचं महत्व इतकं अथांग आहे की जुन्या संतांनी सुद्धा लिहून ठेवलंय. जासी घडे नकाशी त्याने यावे सासवडाशी जिथे गुप्त गंगा सोपानांच्या पायाशी. होय, कऱ्हा आणि चमळी नदीच्या संगमावर वसलेलं हे सासवड गाव साक्षात काशी इतकंच पुण्य लाभलेलं आहे आणि इथे लाखो वारकऱ्यांची श्रद्धा सुद्धा आहे. अगदी लहान वयामध्ये संत सोपान काकांनी संजीवनी समाधी घेतलेली माहिती आपल्याला मिळते आणि आज याच नदीच्या साक्षीने त्यांच्या 137व्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर अत्यंत भावनिक असा हा क्षण आहे कारण
संत मुक्ताईबाईंचं सुद्धा मंदिर इथेच आहे आणि याच मंदिरामध्ये म्हणजे जिथे संत सोपान काकांचं समाधी स्थळ आहे त्याच मंदिराच्या जवळ संत मुक्ताईंचं सुद्धा मंदिर आहे. भावा बहिणींचा हा अतिशय भावनिक संगम इथे. तुम्हाला वारीमध्ये येता आलं नाही तर काय झालं, घरी बसल्या वारीचा हा अनुभव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, सासवड. तर टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात सोपान काकांच्या पालखीचं अत्यंत मानाचे आणि वैभवाचं प्रतीक असलेले अश्व सासवड नगरीमध्ये दाखल झालेत. बारामती तालुक्यातील अजणगाव या ठिकाणी परकाळे कुटुंबीय या अश्वांचे मुख्य मानकरी असून पिढ्यानपिढ्या हा मान जपला जातोय. पालखीपुढे डौलाने चालणाऱ्या या अश्वांना वारकरी विशेष श्रद्धेने वंदन करत असतात. या ऐतिहासिक परंपरेचं दर्शन घेण्यासाठी आणि मानाच्या अश्वांचं स्वागत करण्यासाठी सासवडकरांनी मोठी गर्दी केली आहे. आषाढी वारी पालखी सोहळा 2026 निमित्ताने हडपसरमध्ये वारकरी सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळेला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात वारकरी बंधू भगिनींचं भक्तिभावाने स्वागत करण्यात आलं. टाळ मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरण हे सर्वत्र बघायला मिळालं आणि विविध दिंड्यांमधील वारकऱ्यांचा सन्मान करत सेवा, समर्पण आणि अध्यात्माचा सुंदर संगम यावेळेला अनुभवायला मिळाला.